सायलेन्सर मधून कर्णकर्कश फटाक्यांचा आवाज काढायचा, नागरिकांना व्हायचा याचा नाहक त्रास। याबाबत नागरिकांनी देखील वाहतूक पोलिसांकडे केली होती तक्रार। आज वाहतूक पोलिसांनी फटाक्या फोडणाऱ्या त्या बुलेट चालकास थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु न थांबता तो पुढे पळून गेला। नंतर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला थांबवले आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांना सर्व हकीकत सांगितली व दाखवली। यावेळेस वाहतूक पोलीस कर्मचारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी स्वतः गाडीची तपासणी केली असता जसजसा ॲक्सिलेटर वाढवू तसा चक्क सायलेन्सर मधून कर्णकर्कश आवाज व फटाक्यांचा आवाज येऊ लागला। यानंतर चालकास माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची व चुकीची उत्तरे दिली, परंतु वाहतूक पोलिसांना लक्षात आले की सदरच्या गाडीचा मूळचा सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाजाचा दुसरा सायलेन्सर बसवण्यात आला आहे। त्यानंतर वाहतूक पोलिसांनी सदर वाहन चालकाला 7,000 रुपयांचा दंड केला। नुसता दंडच नव्हे तर जो कर्णकर्कश आवाजाचा सायलेन्सर त्या गाडीला बसवला होता तो सायलेन्सर देखील जप्त केला व कंपनीच्या नियमाप्रमाणे असलेला सायलेन्सर त्या गाडीला बसवायला सांगितले। तसेच कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून नागरिकांना व वाहन चालकांना सूचना व आवाहन करण्यात आले आहे की आपल्या वाहनाचा सायलेन्सरच्या कंपनीने दिलेल्या मूळ रचनेमध्ये बदल करू नये अथवा मॉडिफाय केलेले कोणत्याही प्रकारचे सायलेन्सर बसवू नये। जर असे मॉडिफाय केलेले सायलेन्सर बसवलेले वाहन निदर्शनास आल्यास वाहतूक नियंत्रण शाखेकडून कडक कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी। जाता जाता पाहूयात की या बहादराने सायलेन्सर मध्ये कशा प्रकारे फटाके फोडले होते व कर्णकर्कश आवाज काढला होता। हे काय आहे? आता बॅक फायर